नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा फायनली आज भाग आला। आज सुद्धा या एपिसोडला यायला खूप उशीर झालाय, पण आता येणाऱ्या भागात तुम्हाला असं दिसणार आहे की अश्विनची आज एक गुप्त बैठक झाली आहे आणि गनिमी कावा केलाय पूर्णाजीने आणि प्रतिमात्याने। आता हे सगळेचे सगळे मिळून चुपचाप अश्विनचं लग्न पार पाडणार आहेत। पुढच्या भागात तुम्हाला दिसणार आहे कल्पनाताई आणि प्रतापराव घरून खोटं बोलून निघतात की त्यांच्या मित्राच्या साखरपुड्याला आम्ही चाललोय। सायलीला या सगळ्याचा डाऊट ऑलरेडी आलेला असतो। अश्विन कोर्टात पोहोचलाय, आता ते कोर्ट मॅरेज करणार आहे। प्रिया पण तिथे पोहोचली आहे लाल साडी घालून। अश्विनने कोणाला तरी आणलाय सह्या करायला साक्षीदार म्हणून आणि नेमका तिथे अर्जुन पोहोचतोय। आता पुढे काय होईल? अश्विन आणि प्रियाचं लग्न सायली आणि अर्जुनला कळेल का होण्याच्या आत की झाल्यावर कळेल? हा एक मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट समोर आलेला आहे। आजच्या भागात नेमकं काय काय झालं, कशी कशी यांची बैठक रंगली ते पूर्ण बघा। तर ठरलं तर मग या मालिकेचा सुरुवातीपासून रिव्ह्यू ऐका। सुरुवातीला आपण बघतोय पूर्णाजी फारच एक्साइटेड असतात प्रतिमात्याच्या घरी जाण्यासाठी। पूर्णाजी म्हणतात, अरे झालं की नाही तुमचं? अरे ती शकुनाची डिलिव्हरी नाही आली अजून। आता ते प्रतापराव म्हणतात, अगं हो पूर्णाई थांब जरा। पूर्णाजी म्हणतात, अरे चांगल्या कामासाठी निघालोय, किती उशीर, बघ बरं जरा आला का तो डिलिव्हरीवाला? पूर्णाजी अश्विनला म्हणतात, जा बरं बाबा अश्विन गाडी काढ, त्या डिलिव्हरीवाल्याला बाहेरच गाठू आपण। प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई काय चाललंय तुझं, किती घाई करतेस? असा उत्साह आहे तुझा जसं काही बोलणी करायला नाही तर नाचसुनेला आणायलाच चालली आहेस जणू। पूर्णाजी हसून म्हणतात, मला नाचसुनेला आणायची घाई तर झालीच आहे। मला अश्विनच्या निर्णयाचा इतका अभिमान वाटतोय की काय सांगू तुम्हाला, मला सगळ्यांच्या समोर हा निर्णय मिरवायचा आहे। प्रतापराव म्हणतात, बरं चला आपण रस्त्यात थांबून दुसरं गिफ्ट घेऊया तन्वीसाठी। लगेच या कल्पनाताई म्हणतात, नाही नाही तसं नको, आपण ना सायली घरात आहे, नाही म्हणजे निघताना शकुनाचं सामान आलं तर तिला कळेल ना, आपण ना ही रिस्क नको घ्यायला। प्रतापराव म्हणतात, आपण निघालो ना की बाहेरच्या बाहेर त्यांना दुसरा ॲड्रेस देऊ आणि त्यांना तिथेच मागवू ती डिलिव्हरी, नाही का? म्हणजे तिकडच्या तिकडे आपल्याला ते पार्सल मिळेल, म्हणजे रविराजांच्या घरी मागवायचं म्हणतात ते। मग आता या कल्पनाताई म्हणतात, चालेल चालेल। पूर्णाजी म्हणतात, अरे पण तिथे तन्वीच्या हातात ठेवायला एखादी साडी हवी की नको? बरं आता बघा प्रेक्षकांनो, हा अश्विन कसा, कुठे, कधी, काही समजलं नाही, अकंठ बुडालाय तन्वीच्या प्रेमात। तो म्हणतो कसा आता पूर्णाजीला, अगं पूर्णाजी पण त्या साडीच्या डिलिव्हरीवरती मी एक नोट लिहायला सांगितली होती तन्वीसाठी आणि ती खूप स्पेशल होती ग। दॅट तुम्ही ऑर्डर करताना तसं कन्वे केलं होतं ना? प्रतापराव म्हणतात, हो रे बाबा हो, किती उशीर, आता चला चला आपण निघूया। मग पूर्णाजी म्हणतात, अरे अश्विन तुला चालेल का बाबा माझ्याकडची एखादी साडी घेतली आपल्या तन्वीसाठी, तिच्या शगुनासाठी तर? अश्विन म्हणतो, हो चालेल ना मला पूर्णाजी। अगं तन्वीच्या शगुनासाठी तुझा आशीर्वाद मिळतोय म्हटल्यावर अजून काय हवं? माझ्या चॉईसचं काय ग, तन्वी माझ्या चॉईसची साडी नंतर कधीतरी नेसेल। पूर्णाजीने आता कपाटातनं एक साडी काढली आहे, त्यांची छान काठपदराची साडी, आणि कल्पनाताईंना म्हणतात, बघ कल्पना ही माझ्या नाचुनेसाठी साडी। मग आता या कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तन्वीला खूप शोभून दिसेल ही साडी। अश्विन म्हणतो, चला निघायचं का? पूर्णाजी देवाला नमस्कार करतात आणि म्हणतात, देवा सगळं काही नीट पार पडू दे रे बाबा। म्हणजे आता यांचं सगळं चुपचाप चुपचाप चालू आहे बरं का, सायलीला कळू न देता। आता ते मुद्दाम सायलीच्या समोरूनच निघून जातात बरं का, कल्पनाताई, अश्विन, प्रतापराव आणि पूर्णाजी। आता या सायलीला ते काहीतरी खटकतात, आता खटकणारच ना प्रेक्षकांना, काहीतरी गपचूप गपचूप चालू आहे हे सायलीला न कळणे इतपत सायली काही म्हणजे नाहीये ना तशी। सायली या सगळ्यांकडे सारखी बघत असते आणि विचारात गुंगलेली असते। अर्जुन येतो खाली आणि म्हणतो, बापरे माझ्या बायकोच्या डोक्यात नेमकं काय चाललंय एवढं की नवऱ्याचा डबा भरण्यात पण तिचं लक्ष नाहीये? काय चाललंय काय तुमच्या डोक्यात सायली? नाही म्हणजे अजूनही तुम्ही तोच विचार करतायत का की घरच्यांचं काय चालू आहे काय नाही? पण एक सांगू का तुम्हाला, असं बायकोचं लक्ष नसलं ना नवऱ्याचा डब्बा भरताना तर नवऱ्याला ते जेवण पचत नसतं बरं का। सायली म्हणते, काय हो तुम्ही उगाच चिडवत असता मला, आता येतं मला टेन्शन, काय करू मी? अर्जुन म्हणतो, मग थोडीशी स्माइल करायची ना। अहो सायली, टेन्शनवर स्माइलची मात्रा लागू पडते, स्माइल केलं की टेन्शन गायब। माझ्या बायकोची स्माइल खूप क्यूट, चला तर मग दाखवा बरं मला कशी येते स्माइल। मग सायली अशी नुसती दात विचकटून दाखवते, ही बघा स्माइल। अर्जुन म्हणतो, अरे अजून थोडी क्यूट स्माइल द्या ना। मग सायली हसते आणि म्हणते, बरं चला डबा घ्या, आता निघा, उशीर होतोय ना तुम्हाला। मग अर्जुन म्हणतो, ओके बॉस स्माइल ठेवा, असं म्हणून तो निघून जातो। तर फायनली प्रतिमात्याकडे हे सुभेदार पोहोचलेत बरं का। प्रतिमात्या आल्याला म्हणतात, अगं बाई आलात तुम्ही, मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, सगळी तयारी मी करून ठेवली असती ना।
सायलीच्या डोक्यात अजूनही तो भुंगा चालूच आहे की काय चाललंय या सगळ्यांचं म्हणून. तर आता बघा हे सगळे सेटल डाऊन होतात प्रतिमात्याच्या घरात. प्रतिमात्या त्यांचं छान वेलकम करतात. प्रिया बाहेर येते आणि विचार करते हे येऊन पोहोचले सुद्धा, या मूर्ख अश्विनला सांगता येत नव्हतं का निघाले का काय. त्यावर आता प्रतिमात्या म्हणतात बरं झालं तुम्ही आलात, रविराज तसेही घरी नाहीयेत, त्यांना यायला उशीर आहे. मग आता प्रतापराव म्हणतात अगं प्रतिमा तसेही रविराज घरी असताना आम्हा सगळ्यांना तुझ्याशी नीट बोलता नसतं आलं ग. प्रतापराव असे बोलतात तेव्हा जरा डाऊट येतो प्रतिमात्याला, पण तरी त्या इग्नोर करून म्हणतात पूर्णाई बरं झालं तुम्ही खूप दिवसानंतर घरी आलात ना, छान वाटतंय मला. मग आता या लगेच कल्पनाताई म्हणतात अगं प्रतिमा आम्ही सहजच नाही आलोय, एक महत्वाची गोष्ट तुला बोलायला आलोय. प्रियाला आता हे सगळं खटकतं बरं का. तिला असं वाटतं की प्रतिमाला कळता कामा नये हे कशासाठी आलेत म्हणून. खरं तर हे लपवण्यासारखं नव्हतंच आणि असं किती दिवस लपवणार होते हे, पण असो. आता लगेच प्रिया काय म्हणते की अगं आई तुला ते यांच्यासाठी लास्ट टाइम नाश्ता वगैरे करायचा होता ना, तो तू केलाच नाही. अगं असं काय करतेस, नाश्ता वगैरे कर ना, पूर्णाजी एवढ्या दिवसानंतर आली आहे आपल्याकडे. मागच्या वेळेला तुझी तब्येत ठीक नव्हती ना, मामा मामी आले होते तेव्हा, तुला कुठे त्यांचा पाहुणचार करता आला तेव्हा. आता मस्त खायला कर ना ग काहीतरी आई. मग प्रतिमा त्या म्हणतात बरं आणते ना. मग लगेच पूर्णाजी म्हणतात राहू दे ग प्रतिमा, बस की आमच्या जवळ जरा. लगेच प्रिया म्हणते अगं नाही ग पूर्णाजी, तुम्हा सगळ्यांसाठी खायला आणू दे ना ग, मग बसेल की आई. तुम्हाला काही खाऊ पिऊ नाही घातलं तर माझ्या आईच्या जीवात जीव येणार नाही, आई करतेस ना. असं म्हणून आता प्रतिमा त्याला ती उठवते बरं का, आणि मग या चौघांशी संवाद साधते. लगेच गडबड म्हणते अगं पूर्णाजी, अगं तुम्ही आईशी बोलाल त्याआधी मला बोलायचं होतं तुमच्याशी काहीतरी. मग आता लगेच पूर्णाजी म्हणतात हो अश्विने सांगितलंय आम्हाला, पण तुला एवढं काय बोलायचं होतं तन्वी. आता ही तन्वी अश्विनकडे बघते बरं का आणि म्हणते अगं पूर्णाजी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग शेवटी. पूर्णाजी म्हणतात काय झालंय तन्वी एवढं गंभीर. मग आता म्हणते की अगं असं म्हणते आणि लगेच सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. इकडे सुभेदारांच्या घरी नेमकी डिलिव्हरी पोहोचली आहे बरं का, त्या शगुनाच्या साडीची आणि समथिंग काय फळं वगैरे मागवलेत त्यांनी किल्लेदारकडे जाताना. आता ते डिलिव्हरी बॉय येतात आणि म्हणतात सुभेदार इथेच राहतात ना. सुमन ते पार्सल रिसीव्ह करते आणि ते सांगतात की ही तुमची डिलिव्हरी आली आहे सुभेदारांची, आणि त्यांना त्या विमलताईला पाणी मागतात ते. मग विमल म्हणते हो बसा बसा मी आणतेच हं पाणी. आता ते दादा डिलिव्हरीवाले दादा आतमध्ये बसलेत, जरा घामाघूम झालेले, ते वयस्करच दिसताय. सायली आता वरनं ते डिलिव्हरी आणि पार्सल बघते. आता त्या पार्सलवर नोट लिहिलेली असते बरं का प्रेक्षकांनो, काहीतरी प्रेमळ मेसेज लिहिला. आता तो जवळ कॅमेरा गेला की सांगते तुम्हाला नेमकं काय लिहिलेलं आहे. आता सायली ते वरून बऱ्याच वेळ बघताना दिसते आणि विचार करते ती हे कोणाचं पार्सल असेल. विमल तेवढ्यात त्या डिलिव्हरी बॉयला पाणी वगैरे देते. सायली अशी हळूहळू उतरत असते, त्या पार्सलकडे येत असते. तेच किती वेळ रंगवलंय त्यांनी. आता सायली त्या पार्सलच्या जवळ येऊन उभी राहते. पुन्हा प्रतिमा आत्याच्या घरचा सीन दाखवलाय त्यांनी, एका मागोमाग एक सीन दाखवलाय. प्रतापराव म्हणतात तन्वी इतकं काय बोलायचंय तुला. आता ही प्रिया मागे बघत असते प्रतिमा आत्या ऐकू नये म्हणून आणि सांगत असते यांना की तुम्ही ना आमचा लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाका. आता लगेच हे प्रतापराव अश्विन म्हणतात काय काय बोलतेस तू हे तन्वी. लगेच प्रिया म्हणते अरे अश्विन काय करणार आहोत आपण, काही झालं तरी आपल्या लग्नाला काही परवानगी देणार नाही आहेत माझे आई वडील. कल्पनाताई म्हणतात असं का वाटतंय तुला तन्वी. मग लगेच तन्वी म्हणते कारण हे सगळं माझ्या बाबतीत परत परत होत आलंय ग मामी. अगं विचार कर बाबा किती चिडलेत तुमच्यावर, ते कसं काय समजून घेणार आहे हे सगळं आपलं. तुम्ही लग्नाचा विषय काढल्या लगेच माझे बाबा लग्न मोडतील ग, हा विषय पुढे जाणारच नाहीये मामी, आणि पुन्हा दोन घरातले संबंध खराब होतील. अर्जुन आणि सायली तर आमचं लग्न होऊच देणार नाहीयेत. प्रिया असं बोलत असताना लगेच अश्विन टेन्शनने बघतोय तिच्याकडे. मग पूर्णाजी म्हणतात अगं आम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, म्हणूनच आम्ही अर्जुन आणि सायलीला या बाबतीत काहीही कळू दिलेलं नाहीये, आणि आम्ही अर्जुन सायलीला तुमचं लग्न होईपर्यंत काही सांगणार पण नाहीये. प्रिया म्हणते पण पूर्णाजी माझ्या बाबांचं काय, त्यांना तर सांगावं लागेलच ना, ते कधीच हे लग्न होऊ देणार नाही ग पूर्णाजी, मला खात्री आहे या गोष्टीची. आणि पुन्हा माझं तिसऱ्यांदा लग्न मोडेल ग पूर्णाजी, आता नाही ग मला हे सहन होणार, माझा तिथल्या तिथे जीव जाईल बघ आता, असं म्हणून रडायला लागते. आता लगेच कल्पनाताई म्हणतात अभद्र बोलू नकोस तन्वी. अश्विन म्हणतो तन्वी असं काहीही होणार नाहीये आणि आपलं लग्न मोडणार नाहीये, कोणी कितीही विरोध केला तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. त्यावर प्रिया म्हणते माझा तुझ्यावर विश्वास आहे रे अश्विन, पण बाबांपुढे कसं काय कोणी बोलेल नाही, म्हणजे हे सगळं आधी कळलं ना बाबाला तर आमचं लग्न होणंच अशक्य आहे.
आता हे कन्व्हिन्स करते बरं का प्रिया या सगळ्यांना की तुम्ही आधी कळू देऊ नका. प्रतापराव म्हणतात, तू काही म्हण तन्वी, पण असं रविराजपासून तुमचं लग्न लपवून ठेवणं आम्हाला प्रशस्त वाटत नाहीये. आम्हाला नाही बरं दिसणार ग हे सगळं. प्रिया आता म्हणते, पण तुम्ही आईला सांगायला गेलात तर आई बाबांना नक्की सांगणार. मग आई आणि बाबा दोघे मिळून हे लग्न होऊच देणार नाहीये. मला वाटतं तुम्ही यांना सांगूच नाही. आता तिचं हे बोलणं ऐकल्यावर कल्पनाताई म्हणतात, अगं बाई प्रतिमाला पण नाही सांगायचं. अगं लग्न आहे हे तन्वी, अगं हा काय भावला भावलीचा खेळ नाहीये ग तन्वी, आणि लग्न इतकं चोरून करायला मला अजिबात आवडणार नाही. लगेच पूर्णाजी पण म्हणतात, अगं बाई मला पण नाही आवडणार ग. अगं आपण ना तुझ्या वडिलांचा राग निवळेपर्यंत आपण वाट बघावी हे कळतंय ग आम्हाला. पण हे बघ प्रतिमानं तुला समजून घेईल बघ तन्वी, तू नको काळजी करूस. माझी मुलगी खूप समजूतदार आहे, ती तुझ्या प्रेमाला नक्की समजून घेईल बघ. प्रिया आता नाटकी रडायला लागते आणि म्हणते, हो हो तुमचं सगळं बरोबर आहे, पण काय आहे ना मलाही आता या सगळ्या दुःखाची सवय झाली आहे. मोडलं माझं लग्न तर मोडलं, काय फरक पडणार आहे. नाही मला झाली आहे सवय आता या दुःखाची, हरकत नाहीये पूर्णाजी, तुम्ही सगळ्यांना सगळं सांगूनच करा असं म्हणते आणि मोठ्याने रडायला लागते. आणि मनातल्या मनात विचार करते, म्हातारे तुझं मन वळव आणि म्हण की हे लग्न आपण परस्पर करून टाकू. हा सगळा विचार ती रडता रडता मनात करते बरं का. अश्विनला फार वाईट वाटतं. शेवटी पूर्णाजी बिचाऱ्या त्या तरी सेन्सिबल विचार करताना आपल्याला दिसल्यात. त्या म्हणतात, बरं ठीक आहे, तुझ्या इच्छेखातर रविराजांना नको सांगूयात आपण लग्नाबद्दल, पण तुझ्या आईला तर सांगावं लागेल ना. अगं तुझ्या लग्नात तुझ्या आईची परवानगी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तन्वी. आता यांचं पण बरोबर आहे ना, प्रेक्षकांना उगं काही प्रॉब्लेम झाला तर ते रविराज यांनाच ओरडतील, म्हणून मग प्रतिमा त्याला मध्ये घुसवत आहे. मग आता प्रतिमाला कसं पटवायचं, कसं तिचं मन वळवायचं या गोष्टीवर फोकस सुरू आहे. पण आता पुन्हा सायलीचं सीन दाखवलाय. सायली आता ते पार्सल बघते आणि म्हणते, हे पार्सल कोणासाठी आलंय. मग आता ते सांगतात डिलिव्हरीवाले दादा की मॅडम हे पार्सल सुभेदारांनीच मागवलंय, पण माफ करा मला मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे उशीर झाला. माझ्या मालकाचे सारखे फोन चालू होते हो, मी जरा घाबरलो उशीर झाला म्हणून मी त्यांचे फोन रिसीव्ह नाही केले. मला असं वाटलं की आता डायरेक्ट पार्सल दिलंय तर इथूनच फोन करूया मालकांना. मी सांगतो माझ्या मालकांना की मी तुमचं पार्सल पोहोचवलंय. आता सायली म्हणते, ह्यात काय आहे. त्यावर ते म्हणतात, यात साडी आहे मॅडम. मग सायली म्हणते, साडी. मग ते म्हणतात, रूपछाया साडी सेंटरमधनं ही साडी आली आहे पार्सल. मग सायली म्हणते, तुमची खात्री आहे का हे पार्सल सुभेदारानेच मागवलंय. मग ते डिलिव्हरी वाले दादा म्हणतात, हो मॅडम, अहो यावर ॲड्रेस आहे तसा लिहिलेला, बघा तुम्ही, त्यावर नोट पण आहे. आता ती सायली त्यांना म्हणते, बघू द्या बरं. आता ते वागतात बिचारे खाली, तेव्हा नेमकं त्यांच्या हातातला ग्लास आणि त्यामधलं पाणी त्या नोटवर सांडतं. आता ते पुसायला लागतात तेव्हा त्यावरची सगळी नोट पुसली जाते आणि त्यावर फक्त प्रिय तन्वी एवढंच काय ते सायलीला दिसतंय, पण त्यावर काय लिहिलेलं आहे ते सगळं मिटल्या जातं. आता ते काय लिहिलेलं आहे बारीक अक्षरात असतं प्रेक्षकांनो, ते काही समजलं नाही बाबा, पण प्रिय तन्वी तुला शुभेच्छा नवीन आयुष्याच्या असं काहीतरी लिहिलेलं असतं. आता सायली ते वाचायचा प्रयत्न करते आणि म्हणते, अरे देवा हे पुसलं गेलं वाटतं. आता ते डिलिव्हरीवाले दादा म्हणतात, सॉरी मॅडम मी मुद्दाम नाही केलं, बरं निघतो मी. आता सायली त्यांना म्हणते, ठीक आहे. आता सायली खूप वेळ ते न्याहाळत बसते पार्सल. ते काही केल्या पार्सलवरचं नाव काही सायलीला कळेना. आता पुन्हा प्रतिमा त्या आणि पूर्णाजीचं सीन दाखवलाय. आता प्रतिमा त्या पोहे बनवत आहेत मस्त गरम गरम. आता प्रियाने अक्कल हुशारीने सुभेदारांचं मन बरोबर वळवलेलं आहे. प्रिया म्हणते कशी या पूर्णाजीला, कल्पनाताईंना, अगं पूर्णाई मला माझ्या आईबाबांचा आशीर्वाद नकोय का. म्हणजे बघ ना, आईने आशीर्वाद दिलाय ही गोष्ट माझ्या बाबापासून कशी लपून राहील पूर्णाजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सायलीपासून कसं लपून राहणार आहे हे सगळं. आता अश्विन आणि पूर्णाजीला टेन्शन आलंय. आता सायलीचं आणि प्रतिमा आत्याचं म्हणजे माझ्या आईचं कसं गुळपीट आहे हे सगळ्यांना माहितीच आहे ग, आणि ती हे लग्न नाही होऊ देणार ग पूर्णाजी जरा सेन्सिबल विचार करताना दिसल्यात बरं का या क्षणाला. त्या म्हणतात, हे बघ बेटा तुझं बरोबर आहे, माझी प्रतिमा माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तुझ्या बाबांचं नाही मी सांगू शकणार, पण माझी प्रतिमा खूप शांत आहे, समंजस आहे. तुझं लग्न तुझ्या आईच्या परवानगीने झालंच पाहिजे तन्वी, ही जबाबदारी मी घेते. असं म्हणल्यावर आता प्रियाला खरं तर टेन्शन आलंय. ती विचार करते, म्हणजे ही म्हातारी आता प्रतिमाला सांगणार
नको तेव्हा या म्हातारीमध्ये ममतेचे झरे वाहतात. अश्विन म्हणतो, थँक्यू ग पूर्णाजी, मला माहिती आहे तू सगळं काही व्यवस्थित करशीलच. आता तेवढ्यात प्रतिमा त्या आल्या तिथे या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन, आणि त्यांना म्हणतात, चला या सगळेजण टेबलकडे या बरं, नाश्ता करून घेऊयात. मग पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा राहू दे बरं ते सगळं, तू इथे ये बरं, आधी बस माझ्याजवळ. प्रतिमा त्या बसतात पूर्णाजी जवळ. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा तुला महत्त्वाचं सांगायचं आहे ग. आता प्रतिमा त्या म्हणतात, काय झालंय पूर्णाई? पूर्णाजी म्हणतात, हे बघ आम्हाला जे बोलायचं आहे ना प्रतिमा, ते खूप महत्त्वाचं आहे. प्रतिमा त्याला आले टेन्शन, आता काय बाबा तमाशा नवीन? पूर्णाजी मग सांगतातच स्पष्टपणे, हे बघ प्रतिमा तुझी परवानगी जास्त गरजेची आहे. मग प्रतिमा त्या म्हणतात, माझी परवानगी? पूर्णाजी म्हणतात, मी जे बोलते ते नीट लक्ष देऊन ऐक प्रतिमा. अरे एवढं काय ताणायचं त्याच्यात, किती बोर करताय यार. आता बघा या पूर्णाजी असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्याला आणखीन टेन्शन येतं. त्या म्हणतात, काय झालं पूर्णाई, मला खूप काळजी वाटते आता. मग पूर्णाजी म्हणतात, अगं प्रतिमा आम्ही तुझ्याकडे तन्वीचा हात मागायला आलोय, तन्वीला मागणी घालायला आलोय माझ्या दुसऱ्या नातवासाठी म्हणजे अश्विनसाठी ग. आता ते ऐकल्यावर प्रतिमा त्याला 440चा झटकाच बसला. एक्झॅक्टली त्याच वेळेला सायलीला पण झटका लागलाय. सायली त्या पार्सलवर फक्त तन्वी हे नाव वाचते, वरती प्रिय तन्वी लिहिलेलं असतं. आता ही सायली म्हणते, अहो विमलताई पूर्णाजीने मागवलंय का तन्वीसाठी हे? विमल म्हणते, म्हणजे मागवलं जरी असेल तरी आपल्याला कसं काय कळणार ना सायलीताई, आणि मला तर नाही हो कळत, म्हणजे हल्ली आजकाल वहिनी नीट नाही बोलत हो माझ्याशी. सायली म्हणते, म्हणजे काय झालंय विमलताई? मग विमल म्हणते, नाही नाही काही नाही. सायली म्हणते, सांगा ना विमलताई काय झालंय ते. मग आधी ही विमल म्हणते, अहो तसं काहीच नाही झालंय सायलीताई खरंच. मग सायली म्हणते, तुम्हाला शपथ आहे माझी. मग विमल सांगते की सकाळी जो काही इन्सिडेंट झाला ना, कॉफी घेऊन गेले होते मी अहो सायलीताई तिकडे, तेव्हा कल्पनाताई ओरडल्या हो माझ्यावर. सायली ते ऐकते आणि म्हणते, बापरे एवढं सगळं झालं? सायली ते सगळं ऐकल्यावर म्हणते, बापरे आई तुमच्यावर ओरडल्या? विमल म्हणते, हो ना, तशा आपल्या ताई तशा नाही येतो, पण माहीत नाही त्यांना काहीतरी झालंय. सायली म्हणते, कदाचित त्या तुमच्यावर ओरडल्या कारण त्यांना मला हे सगळं कळू द्यायचं नसेल, त्या तशा नाही आहेत, तुम्हालाही माहिती आहे विमलताई. विमल म्हणते, हो ना सायलीताई, पण तुमच्यापासनं लपवण्यासारखं काय असेल हे सगळं? आता सायलीचे इंडिकेटर जरा लागलेत, काय असेल विमलताई तेच कळत नाहीये. पण हे सगळं प्रियासाठी मागवलंय का? काय असेल, कशासाठी असेल, ही साडी का मागवली असेल? विमल म्हणते, काही कळेनासं झालंय बघा सायलीताई, पण मी हे सगळं पाणी सांडलेलं साफ करते असं म्हणून विमल आता ते साफसफाई करायला लागते. पण आता सायली विचार करते, हे शोधायचा एकच मार्ग आहे, आणि आता ती विचार करते की अर्जुनला फोन करावा. पण त्याआधी ती विचार करते, रूपछाया साडी सेंटरचा नंबर. आता तिने सोशल मीडियावरनं तो नंबर घेतलाय आणि त्या दुकानात तिने फोन केलाय, साडीच्या दुकानामध्ये. आता ती फोन लावते आणि तेव्हा लगेच प्रतिमात्याचं सीन दाखवलाय. आता प्रतिमात्या म्हणतात, बापरे तन्वी आणि अश्विनचं लग्न, हा विचार कसं काय आला तुमच्या मनामध्ये? प्रतापराव म्हणतात, अगं नाही ग प्रतिमा, हा विचार आमच्या मनात नाही आला, हा विचार अश्विन आणि तन्वीच्याच मनातून आलाय. प्रतिमा त्या ते ऐकून शॉक झालाय. आता हे प्रतापराव म्हणतात, हा विचार आम्ही अंमलात आणलाय आणि आनंदाने स्वीकारलाय बघ प्रतिमा. आता प्रिया लगेच खाली मान घालून घेते बरं का, जसं काही फारच टेन्शन आलंय तिला. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तू सुद्धा हो म्हण ग. आता प्रतिमा त्या म्हणतात, तन्वी बाळा अगं तू हे मला आधी का नाही सांगितलं सगळं? प्रिया म्हणते, अगं आई मला ना जरा तुझी भीती वाटली होती, मला माहीत नव्हतं ना तू कशी रिॲक्ट करशील, काय भीती वाटत होती ग मला. हिला प्रतिमा आत्याची भीती वाटत होती. केवढा जोक मारते बघा नाही, एवढे मोठे मोठे डायलॉग आहेत आज, तुम्हाला काय सांगू. प्रतिमा आत्या पुढे म्हणतात, तन्वीच्या आयुष्यात काय काय घडलंय अश्विन हे माहितीये ना तुला, तरी सुद्धा तिच्याशी लग्न करायला तयार आहेस का? अश्विन म्हणतो, हो प्रतिमा आत्या, तिच्या बाबतीत जे घडलं त्या बाबतीत, आणि तन्वीसारखी बायको जर मला मिळाली तर मी स्वतःला सौभाग्यशाली समजेल. आता याचे वाक्य रेकॉर्ड करून ठेवा बरं का प्रेक्षकांना, काही दिवसांनी रडणार आहे. प्रतिमा आत्या आता विचार करायला लागतात ना, ये क्या गडबड आहे, अब क्या करणे का. तरी पण त्यांनी अतिशय सुरेख उत्तर दिलंय. त्या म्हणतात, हे बघा मी काय बोलू ना, मला काही सुचत नाहीये सध्या, पण तरी सुद्धा पूर्णाई मला यांच्याशी बोलावं लागेल, मग मी तुम्हाला निर्णय कळवते. आता असं बोलल्यानंतर लगेच प्रिया घाबरते, पूर्णाजी घाबरतात, अरे बापरे आता रविराजांना. मग प्रतिमा त्या म्हणतात, पण मला असं वाटतंय की रविराज या लग्नाला तयार होणार नाहीत. मग कल्पनाताई लगेच म्हणतात, अगं प्रतिमा रविराज भाऊजी तयार होणार नाही हे आम्हाला माहिती आहे.
नाही म्हणजे आम्हाला खात्री आहे भाऊजी नाहीच म्हणतील, पण लग्न लागेपर्यंत त्यांना सांगायचंच नाही ना. आता असं म्हणलं प्रतिमा त्या एकदम ताडकन उभे राहतात आणि म्हणतात, काय सांगताय तुम्ही? अरे बापरे, त्यांच्या लेकीच्या लग्नाबद्दल मी लपवून ठेवू सगळं त्यांच्यापासून? नाही नाही बाबा, मला नाही जमणार हे. प्रतिमा त्या स्पष्टपणे नाही म्हणतात आणि पुढे म्हणतात, लेकीच्या लग्न इतकी महत्वाची गोष्ट बापापासून लपवू मी? बापरे, नाही नाही. आता लगेच प्रिया रडायला लागते. बघ बघ पूर्णाजी, मी सांगितलं होतं ना माझ्या नशिबात सुख नाहीये ग. बघ, ही सगळ्यांना इमोशनल करते बरं का आणि उल्लू बनवते आणि म्हणते माझ्या नशिबात सुखच नाहीये पूर्णाजी, नाहीये ग सुख, मला हेच भोगायचंय असं म्हणून रडायला लागते मोठ्याने. मग पूर्णाजीचं हृदय कळवळतं. मग लगेच पूर्णाजी म्हणतात, बघ ग बघ तन्वीकडे प्रतिमा, अगं तिला किती त्रास होतोय. अगं माझ्याही मनाचा विचार कर प्रतिमा, तन्वीच्या मनाचा विचार. तू मला तुझ्या वचनातून मुक्त केलंयस ग प्रतिमा, पण खंत लागते ग. नशिबाने आपल्याला दिली आहे एक संधी, तर या संधीचं सोनं करूयात ग. अगं होऊ दे माझ्या तन्वीला, माझ्या घरची नाचून होऊ दे ग प्रतिमा. लगेच प्रतापराव पण इमोशनल ब्लॅकमेल करतात प्रतिमा त्याला आणि म्हणतात, हे बघ आता जे काही झालंय आतापर्यंत ते सगळं नीट होईल ग प्रतिमा. कल्पनाताई म्हणतात, मी तुला खात्री देते प्रतिमा, माझा अश्विन तन्वीला अगदी सुखात ठेवेल बघ. आता एवढं सगळं बर्डन आल्यावर त्या काय करतील प्रतिमा? त्या आता माहेरच्यांची साथे म्हणल्यावर काय टेन्शन. पुन्हा पूर्णाजी म्हणतात, हो ग प्रतिमा, अगं एकदा का आपल्या अश्विनचा आणि तन्वीचा संसार सुरू झाला ना की मी मोकळी डोळे मिटायला. हे सगळ्यात शेवटचं ब्रह्मास्त्र होतं. मग लगेच प्रतिमा त्या म्हणतात, असं नका बोलू हो पूर्णाई, आता काय करणार या बिचाऱ्या? त्या शेवटी तयार होतात. त्या म्हणतात, बरं अश्विन तन्वीची काळजी घेतो हे दिसतं मला कायम. त्या दिवशी सुद्धा तन्वी त्याचे कॉल घेत नव्हती, तेव्हा तो स्वतः इथे आला होता तिला भेटायला. नाही म्हणजे हिच्या डोळ्यात पाणी आलेलं अश्विनला सहन होत नाही हे मी नोटीस केलंय. या सगळ्याचा अर्थ त्यावेळेला नाही लक्षात आला माझ्या, पण आता लक्षात येतोय. म्हणजे यांना वाटतंय की अश्विनचं प्रेम बीम आहे काय की. त्या थोडा एक सेकंड विचार करून म्हणतात, जावयामध्ये आणखीन कुठले गुण असायला हवेत असं म्हणून त्या होकार देतात असं लगेच प्रतापरावांना वाटतं. ते म्हणतात, काय सांगतेस प्रतिमा, तुझा होकार आहे ना? मग आता लगेच प्रिया हसायला लागते आणि प्रतिमा त्याच्या गळ्यात पडते. थँक्यू आई, थँक्यू, तो सब कुछ गुडी गुडी हो गया. म्हणजे आता अश्विन आणि तन्वीचं लग्न जमलं तर. कल्पनाताई म्हणतात, चला हे लग्न जमलं अश्विन तन्वी, तुमच्या दोघांचं खूप अभिनंदन. पुन्हा पूर्णाजीने एक ब्रह्मास्त्र टाकलंय प्रतिमा त्यावर. ते म्हणजे असं, पूर्णाजी त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतात, प्रतिमा माझं एवढं ऐकशील का ग? हे कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी अर्जुनला आणि त्याच्या बायकोला काही सांगू नको बाई आणि रविराजांनाही कळू देऊ नको लग्न होईपर्यंत. एवढं ऐक ग बाई माझं. आता असं म्हणल्यावर लगेच प्रतिमा त्या इमोशनल म्हणतात, हे बघा पूर्णाई, तुम्ही हात वगैरे नका जोडू, मला सुद्धा हे सगळं व्यवस्थित झालेलंच हवं, पण हे सगळं यांच्यापासून कसं लपवायचं? म्हणजे मला फार जड जाणार आहे हे सगळं, पण तुम्ही जे ठरवलंय ते तसंच होईल. आता प्रतिमात्याने शब्द दिलाय, पण प्रतिमात्या सॉलिड बोलणे खाणार आहेत रविराजांचे. आता असो पुढे बघा, सायलीने त्या दुकानात फोन केलाय. आता दुकानात फोन उचलल्या तो तिकडनं माणूस म्हणतो, हं बोला, कोण बोलतंय? मग सायली म्हणते, मी सुभेदार हाऊसमधनं सायली सुभेदार बोलते. आता तो माणूस म्हणतो, हो मगाशी तुमच्या घरी साडीची डिलिव्हरी होती, मिळाली का तुम्हाला? सायली म्हणते, हो मिळाली आम्हाला डिलिव्हरी. इकडनं दुकानातला माणूस म्हणतो, सॉरी हो मॅडम, आम्हाला डिलिव्हरी द्यायला जरा उशीरच झाला. सायली म्हणते, नाही हरकत नाहीये. आता तो माणूस म्हणतो, तुम्हाला साडीची डिलिव्हरी ॲक्च्युली दुसऱ्या पत्त्यावर द्यायची होती, नंतर तुमचा मेसेज आला नाही, म्हणजे तुम्ही खास लाल रंगाची साडी ऑर्डर केली होती, तुम्ही नंतर दुसरा पत्ता पाठवला. मी आमच्या डिलिव्हरी मला माणसांना देणार होतो तो पत्ता, पण तोपर्यंत त्याने डिलिव्हरी त्याच पत्त्यावर केली होती, सॉरी हं त्यासाठी. सायली म्हणते, दुसऱ्या कुठल्या पत्त्यावर डिलिव्हरी देणार होतात तुम्ही? आता त्या माणसाने बघून सांगितलंय आणि रविराज किल्लेदार बसस्टँड रोड MG रोड असं काहीतरी पत्ता सांगितलाय. आता तो माणूस म्हणतो, हाच पत्ता होता मॅडम. सायली म्हणते, बरं धन्यवाद हं दादा, असं म्हणून तिने फोन कट केला. आता ती विचार करते, अरे देवा, म्हणजे ही लाल साडी म्हणजे शकुनाची साडी आणि ती रविराज काकांच्या घरी पाठवायची होती. काय असेल हे सगळं भानगड? नाही म्हणजे प्रियाचं लग्न वगैरे ठरलं की काय?
हा विचार केलाय सायलीने आणि लगेच अर्जुनच्या डोक्यात तिच्या डोक्यातला भुंगा घातलाय. अहो आपल्या घरी डिलिव्हरी आली आणि शगुनाची साडी होती ती आपल्या प्रतिमा आत्याकडे नेली आहे आपल्या घरच्यांनी. आता अर्जुन म्हणतो बरं 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 मग त्यात काय एवढं. सायली म्हणते अहो सगळेजण गेलेत रविराजांकडे आणि त्यांच्याकडे शगुनाची साडी घेऊन गेलेत. नक्की काहीतरी गडबड आहे हो, प्रियासाठी घेऊन गेलेत की काय. अर्जुन म्हणतो 1 मिनिट तुम्ही बोलताना थोडा श्वास घ्याल का. आणि हे सगळं शगुनाची साडी वगैरे म्हणजे लग्नाबद्दल बोलणी का. मग सायली म्हणते हो ना मला तोच डाऊट येतोय, म्हणजे प्रियाचं लग्नाबद्दल असेल का, तिचं लग्न वगैरे ठरलं का. मग अर्जुन म्हणतो काय सांगताय, फॅन्टॅस्टिक ग्रेट न्यूज आहे. अर्जुन म्हणतो अरे तुम्ही खुश व्हा ना, मग टेन्शन काय घेताय. अहो ती तन्वीचं लग्न होतंय म्हणजे फायनली तुमच्या नवऱ्याच्या मागची कटकट संपली, ती नाही लागणार हो तुमच्या नवऱ्याच्या मागे आता. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही टेन्शन घेऊ नका. आय होप तिचं लग्न ठरलं असेल, म्हणजे ज्याच्या कोणाशी ठरलं असेल तो बिचारा वाचावा. पण आता पुढे सायली म्हणते अहो पण नेमकं हेच असेल ना का दुसरं काही. अर्जुन म्हणतो जाऊ द्या हो, आपली पूर्णाजी आणि सगळी फॅमिली खुश झाली असेल ना, तिचं लग्न ठरलं म्हणून गेले असतील तिथे अभिनंदन करायला तिला. बरं मी नंतर बोलू का असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. सायलीला अजूनही मनाची शांतता झाली नाहीये. म्हणजे तिचं लग्न ठरलं असेल प्रियाचं तर बरंच आहे, पण तरी माझ्या मनात भीती काय आहे. आता ती विचार करते की काहीतरी गडबड आहे असं का वाटतंय मला. म्हणजे अर्जुनशी बोलूनही तिचं समाधान झालेलं नाहीये. आता शेवटचा सीन बघताय तुम्ही एपिसोडमधला आजचा. सायली एकटीच बसलेली असते तेव्हा अर्जुन येतो तिच्याजवळ आणि म्हणतो काय झालंय तुम्हाला, किती विचार करताय तुम्ही. तन्वीचं लग्न जमलंय का नाही जमलंय याचा विचार करताय का तुम्ही. जमलंय तर बरंच झालं ना, पण ते पूर्णाजी नाही नेहमी म्हणत का, काय म्हणतात त्याला बघा, ते सुंठी खोकला काहीतरी म्हणतात ना. सायली म्हणते सुंठी वाचून खोकला गेला. अर्जुन म्हणतो हा तेच म्हणायचं होतं मला, सुंठे वाचून खोकला गेला. बरं झालं ना तिचं लग्न होतंय दुसऱ्या कोणाशी, पण ज्या कोणाशी लग्न होतंय ना त्याची मात्र मला फार दया येते हो. बिचारा त्याला अख्ख्या जगामध्ये तीच सापडली होती का लग्न करायला. काय तुम्ही पण मिसेस सायली कशाला एवढं टेन्शन घेताय. तुम्ही टेन्शन घेऊन काय होणार आहे. यु नो हे सगळं असं बिहेव करताय तुम्ही की खूपच सिरियस झालंय. सायली म्हणते तुम्हाला कळत नाहीये का, काहीतरी सिरियस प्रकरण आहे. बघा ना हो, प्रियाचं जर लग्न ठरलं असतं तर तिने गावभर दवंडी पिटली असती ना, इथे येऊन बढाया मारल्या असत्या तिने तिच्या लग्नाच्या. आता अर्जुनला सायलीच्या बोलण्यात पॉइंट आहे हे कळतंय. आता हा एपिसोड संपला इथेच प्रेक्षकांनो. पुढच्या भागात आपण बघणार आहोत या प्रियाला तयार करत असते प्रतिमा आत्या, तेव्हा सुमनताई येऊन म्हणतात अगं बाई मला असं वाटलं जसं काही लेकच तयार होते लग्नासाठी आणि आई तिला सजवतीये, कुठे चाललात तुम्ही दोघी. आता या दोघी घाबरतात. इकडे या पूर्णाजी अश्विनला म्हणतात अरे तू लग्न लपवायच्या नादात असे काय कपडे घातले. अश्विन म्हणतो घरातून जरा सजून गेलो तर डाऊट येईल घरच्यांना, मी बाहेर जाऊन व्यवस्थित कपडे घालेल पूर्णाजी. आता प्रतापराव आणि कल्पना पण म्हणतात ए विमल आम्ही चाललोय साखरपुड्याला, माझ्या मित्राचा मुलीचा साखरपुडा आहे. सायलीला आला डाऊट. आता सायली यांचा पाठलाग करते आणि अर्जुन सुद्धा नेमका लग्नासाठी म्हणजे ते कोर्ट मॅरेज करतायत ना ते तिथे पोहोचतो तो. पण तेव्हा अश्विन आणि तन्वीचं लग्न झालेलं असेल का, काय होईल नेमकं. आता हे सगळं विचार करण्यासाठी आपल्याला नवीन खुराक मिळालेला आहे आजचा असं म्हणायला हरकत नाहीये. बापरे प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूपच लेंदी होता हो, बोर झालं मला ऐकताच. खूपच स्लो दाखवला त्यांनी. तर असो कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड उशिरा आला, टेक्निकल इश्यू तिकडनंच होता, त्यामुळे तुम्हाला एपिसोड आल्या मी दिलाय बरं का. कसा वाटला कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.